नाही जाणार हळू घालायचं दांडा खूप सॉफ्ट आहे ते आहे ना ते नाही तर मग दुसरा देऊ का इथे सगळ्यांना मी सारिकाज क्रिएशन मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस खूप खास आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि उद्यापनाचा दिवस. सो माझा आयुष माझी मदत करत आहे इथे महालक्ष्मी मातेला तयार करण्यासाठी. फ्रेंड्स, मार्गशीर्ष म्हणजे आई महालक्ष्मीची उपासना, समृद्धी आणि सौख्य. आज सकाळपासून एक वेगळी सकारात्मकता किंवा ऊर्जा म्हणता येईल, पॉझिटिव्हिटी खूप होती. घर स्वच्छ करून रांगोळी काढून घेतली. सो आता इथे तयारी सुरू आहे. मांडणी करायची आहे. त्याआधी महालक्ष्मी मातेला छान असं सजवून घेणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं की मी कशी तयारी केली आहे ती. सो हा छान असा वस्त्र आणलेले आहेत मी हे सगळं घालणार आहे. बघूया कसा लुक बनतो आपला. सुंदर दिसत आहे. सर आपण छान अशी मांडणी करून घेऊया. हा छान असा कमळ बनवला आहे फ्रेंड्स मी. लाईट टाकलेली आहे. जसं असं उभा केला आहे. हाईट देण्यासाठी माझ्याकडे तांब्या छोटा आहे आणि ड्रेस थोडा मोठा झाला, त्याच्यामुळे हे जे माझ्याकडे भांडं आहे त्याच्यात असं वजन ठेवलं आहे मी. डाळ ठेवली आहे आणि त्याच्यावर मग मी आईची स्थापना करून घेणार आहे. किती सुंदर दिसते ना. आता छान असं दागिने वगैरे घालून सजवून घेणार आहे मी महालक्ष्मी मातेला. सो ही छान अशी पावलं आहेत माझ्याकडे, दिवाळीच्या वेळेस आणली ती मी ते ठेवून घेणार आहे. किती सुंदर दिसत आहे ना. वेणी घालून घेते त्याच्यानंतर म्हणून ही ठुशी घालून घेणार आहे मी. गळ्याचा भाग आहे ना कवर होऊन जाईल. एक एक करून सगळे जे दागिने आहेत ते मी सगळे घालून घेणार आहे आणि छान असा मातेचा शृंगार करून घेणार आहे. फ्रेंड्स, हे बघा छान अशी मांडणी झालेली आहे माझी महालक्ष्मी मातेची आणि कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा. पाठचं जे कमळ मी बनवलं आहे तेही खूप सुंदर झालं आहे का ते का नक्की कमेंट करून सांगा. कशी दिसते, साक्षात महालक्ष्मी माताच अवतरली आहे असं वाटतं आहे ना आज. सो आता पूजा वगैरे झालेली आहे. छान असा स्वयंपाक करून घेणार आहे मी आणि नैवेद्य दाखवून घेणार आहे. सो आता एक वेणी बनवणार आहे मी. ह्या वेण्या तर मी घातल्याच, पण एक मी घरी बनवणार आहे तुमच्यासोबत शेअर. सो हे बघा जे कार्डबोर्ड आहे त्याचं कटआउट मी करून घेतलं वेणीच्या आकाराचं. एक मिनिट दाखवते. हे बघा असं. आता ह्याला मी डबल साइडेड टेप लावून फुलं चिटकवून घेणार आहे त्याच्यावर. शेअर करते आता तुमच्यासोबत थोडं. हे असं कार्डबोर्डचं कटआउट करून घेतलं आहे आणि हे आता जे डबल साइडेड टेप आहे ती मी अशी आता लावून घेणार आहे सगळीकडे. आणि सगळी फुलं आहेत ना ती इथे लावून घेणार आहे. मला लावायची असं रोल करून आहे ना फ्रेंड्स इथे लावून घेणार आहे. हे इथे सुद्धा मध्ये मध्ये मी डबल साइडेड टेप लावून घेतले. सगळी अशी रेडी करून घेऊयात आता ही. सो ही पानं तयार झालेत, आता लावून घेऊयात आपण.
दिसत आहेत. अजून 2 ते 3 पानं बनवून घेते. हे बघा अशा प्रकारे पानं लावून घेतलेत. आता आपण फुलं लावून घेऊयात. किती सुंदर दिसते ना ही वेणी. आता वरती सुद्धा मी फुलं लावून घेणार आहे. हे बघा ही वेणी तयार झाली आहे. कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा. खूपच सोपी आहे बनवायला. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. स्वतःही मी आपल्या महालक्ष्मी मातेला घालून घेणार आहे. दिसते ना छान अशी सुंदर वेणी. सध्या मी घालते. थोडंसं टेन्शनच असतं. कशी दिसते हे नक्की कमेंट करून सांगा. हे बघा सुंदर ना. घरची पूजा आटपल्यानंतर मी गेले होते स्वातीकडे. तिच्याकडेही उद्यापन होते. आम्ही सगळ्याजणी एकत्र जमलो होतो. नंतर ह्या सगळ्याजणी माझ्या घरीही आल्या. छान अशा गप्पा गोष्टी झाल्या. अशा या खास दिवशी खास क्षणीच आपण एकत्र येतो, भेटतो आणि छान असं एक गेट टुगेदर सुद्धा होतं त्या निमित्ताने. सो हे बघा इथे छान दिसते ना महालक्ष्मी माता. परत जाताना सगळ्यांनी पुन्हा एकदा तिचे दर्शन घेतले. फ्रेंड्स सगळीकडे जाऊन आल्यानंतर शेवटी आम्ही गेलो सोनालीकडे. सोनालीने मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापनाबरोबरच गुरुचरित्राचे पारायण सुद्धा केले होते. सो त्यासाठी तिने आम्हाला जोडीने जेवायला बोलवले होते आणि छान अशी ओटी भरून आमचा सन्मान केला. सो खूप छान होता आजचा दिवस. खूप खास गेला. सो फ्रेंड्स उद्यापन म्हणजे फक्त एक विधी नाही तर श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. महालक्ष्मी मातेने दिलेल्या आरोग्य, समाधान, कुटुंबातील प्रेम आणि रोजच्या लहान मोठ्या सुखासाठी आज मनापासून धन्यवाद देण्याचा दिवस. तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप चांगले आरोग्य, सुख, समृद्धी लाभो अशीच आई चरणी प्रार्थना करते. सो फ्रेंड्स कसा काय वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर. ओम महालक्ष्मी नमो नमः.